नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा रणशिंग फुंकला आहे। यावेळी योगेश गांगुर्डे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले। या प्रचार पत्रिकेची सुरुवात सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिर साईचरणी नतमस्तक होत करण्यात आली। यावेळी अनुसूचित जाती अप्रवर्गातील इच्छुक उमेदवार योगेश रामदास गांगुर्डे यांच्यासह माजी नगरसेविका उषाताई शेळके, धीरज शेळके, गोकुळ निगळ, माजी नगरसेविका सीमा निगळ, अमित मांडवे, भिवानंद काळे व आतिश काळे यांच्या उपस्थितीत प्रचाराची भव्य सुरुवात करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार पत्रिकेचे उद्घाटन करत विजयाचा निर्धार करण्यात आला। स्वारबाबा नगर ते सातपूर गाव, कामगार नगर ते सातपूर राजवाडा परिसर सर्वत्र भगवे झेंडे, जोरदार घोषणाबाजी आणि उत्साही कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता सातपूरमध्ये शिवसेनेची लाट स्पष्टपणे दिसून येत आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबे दाणल्याचे चित्र निर्माण झाले आहे। प्रचार दौऱ्यात नागरिकांनी योगेश गांगुर्डे यांच्यावर ठाम विश्वास व्यक्त करत यावेळी विकासासाठी मत असा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे। प्रचार पत्रिकेच्या वाटपाच्या वेळी योगेश गांगुर्डे, उषाताई शेळके, धीरज शेळके, गोकुळ निगळ, सीमा निगळ, अमित मांडवे, भिवानंद काळे व आतिश काळे यांचे नागरिकांनी औक्षण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी थेट शब्दात इशारा देत सांगितले, सातपूर हा शिवसेनेचा अभेद किल्ला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा सत्ता गाजवणार आहे। माता भगिनींसाठी घेतलेले निर्णय, विकासाची गती आणि कार्यक्षम प्रशासनामुळे यावेळी शिवसेनेचाच महापौर ठरणार हे आता कोणीही रोखू शकत नाही। तर इच्छुक उमेदवार योगेश गांगुर्डे यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले, मी आश्वासनाची नाही तर कामाची भाषा बोलतो। सातपूरच्या विकासासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेन, प्रभाग 11चा कायापालट करून दाखवेन। जनतेचा कौल आमच्याच बाजूने आहे। सातपूर मेळ्यात आता एकच चर्चा रंगली आहे, शिवसेना, विकास आणि विजय। महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी। होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीला 9 वर्षांनंतर सामोरं जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज हा प्रचाराचा शुभारंभ होत आहे। प्रचाराचा नारळ वाढवला जात आहे। खरं तर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। नाशिक पश्चिम सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आणि मग असं असताना इथं या नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढे नगरसेवक निवडून जातात, शिवसेनेचे सर्वाधिक जास्त नगरसेवक हे सातपूर विभागामधून आजपर्यंत गेलेले आहे। कारण त्या सातपूरकर जनतेचा विश्वास हा शिवसेनेवरती आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि करोडो लाडक्या बहिणीचे भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा एक शाखा प्रमुख होते, शिवसैनिक होते आणि बघता बघता त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले। आणि एक सर्वसामान्य व्यक्ती त्या सर्वसामान्यांच्या भावना या ठिकाणी समजू शकतो, त्यांच्या अडीअडचणी समजू शकतो। शिवसेना असा पक्ष आहे की जिथं अडीअडचण आतिश तालुका पुढे आतिश साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस सर्वात पहिले जर कुठला विचार केला असेल तर तो आमच्या माता भगिनींचा केला। कारण ते नेहमी सांगतात, ज्या उमेदवारांच्या जास्त महिला
त्याच्या मागे आशीर्वाद द्यायला जास्त महिला असतात, त्या उमेदवाराचा नंबर हा मशीन मध्ये पहिला असतो. पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये हे संपादन झालेले आहे. नुकतंच आपण बघितलं असेल नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून शिवसेना हा एकमेव पक्ष पहिल्या नंबरवर त्या ठिकाणी ठरला. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे साहेबांनी या मागच्या काही काळामध्ये केलेलं जे काम आहे ते काम जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, युवकांसाठी, माता भगिनींसाठी ते सातत्याने 18 घंटे काम करतात. 3 वाजता तुम्ही भेटायला जा, 3 वाजता तुम्हाला ते भेटते, पहाटे 3 वाजता. असा कोणता या देशामध्ये नेता आहे की मुख्यमंत्री असताना 3 वाजेपर्यंत काका भेटतात? असं काम एकनाथ शिंदे साहेब करतात, शिवसेनेला प्रेरित असलेलं काम करतात, म्हणून एवढी जनसंख्या या महाराष्ट्रात त्यांच्या पाठीमागे हात दिलेला आहे. विवाह निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने इच्छुक आपल्या प्रभागाच्या विद्यमान आणि सिटिंग कॉर्पोरेटर आमच्या सीमाताई गोकुळ निगड, माजी नगरसेविका उषाताई शेळके, आपल्या सर्वांचे परिचित आणि ज्यांच्या कामातून या पंचकृषीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला आपल्या नावाचा समाज कार्याचा ठसा उमटवला. अभिमानाने ज्यांचं नाव सगळेजण घेतात असे गोकुळभाऊ निगड व्यवसायामध्ये एक चांगलं उत्कृष्ट काम करून अनेक वेळा अडचणी येतातच, पण त्याला पार करून पुढे जाऊन त्यांनी आपलं एक चांगलं काम या ठिकाणी उभे केलं ते दिनेश भाऊ शेळके. सातत्याने मी लहानपणापासून त्यांना फॉलो करत आलोय. समाजकार्यामध्ये त्यांचा एक वेगळा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि ज्यांच्या पाठीमागे जे उभे असतात त्या माणसाचा विजय नक्कीच होतो असे आमचे भिवानंद आपला काळे, शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक, सातत्याने समाजामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतो. मागच्या वेळेस सुद्धा त्याचा अगदी थोड्या मताने पराभव झाला, असं पण पराभव झाला तरी तो थांबला नाही. असं आमचा योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ रमेश काळे, संगीताताई रामदास मांडवे, अमित भाऊ रामदास मांडवे, आमचा जुना शिवसैनिक आणि त्यांचे चिरंजीव रोहित एकनाथ घुले, अनिलजी आयरे, दिनेशजी काळे आणि प्रवीणजी काळे हे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक आहेत. पण मला अभिमान याचा वाटतो ते इच्छुक आहे परंतु त्यांचा पॉकेट मात्र एकच आहे. याचं कारण असं शिवसेनेची शिस्त, शिवसेनेची शिकवण आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही संस्कार घालून दिलेले आहेत ते म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. यांना सगळ्यांना माहिती आहे की 4च उमेदवार पक्ष या ठिकाणी देणार आहे, तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. हे कारण या ठिकाणी शिवसेना पक्षाचा हा बालेकिल्ला आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि याही पलीकडे जाऊन या ठिकाणी भविष्यामध्ये जो काही विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय, विकास महत्वाचा आहे. त्यामुळे हे सगळे उमेदवार या ठिकाणी आज इच्छुक म्हणून आहेत, तरी पण एकत्र बॅलन्सचा या ठिकाणी शुभारंभ करतायत, प्रचार करतायत. मी आपल्याला खात्रीने सांगतो हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा संजू भाऊ तुमच्या नेहमी पाहणा करतो. हा जर हा प्रचाराचा नारळ नाही तर ही विजयाची सभा म्हणतात वापर टाकला, कारण एवढी मोठी गर्दी आज या ठिकाणी जमलेली आहे. याचा अर्थ त्याही पलीकडे जाऊन सांगतो खताळे काका आणि सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ ज्याच्या पाठीमागे असतो त्याचा विजय कोणी थांबवू शकत नाही, ही काळ्या दगडावरची जग आहे. कारण मी अशोक काका गवळीपासून पाहत आलेलो आहे, ज्यांच्या मागे हे सगळे ज्येष्ठ आणि जेतवन बुद्धविहार हे जे काही प्रमुख जे काही 5-6 मंडळ आहेत, ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्या भागातले, हे सगळे लोक यांनी यांचं आयुष्य उगीचच घालवलं नाही. यांच्या आयुष्यामध्ये यांनी अनेक कष्ट केले असतील, यांनी अनेक हे शहर सुधारताना बघितलं असेल. यांनी काही एक मिनिट हो ताई एक मिनिट काय प्रभाग क्रमांक 11च्या वतीने परिचय पत्रक यांच्या उद्घाटनाप्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासजी अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या उमेदवारांचं पत्रकाचे वाटप होणार आहे. तरी मी
या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार इच्छुक म्हणून आज जनतेच्या समोर जाणार आहे. तरी मी सर्व आपल्या मायबाप जनतेला आवाहन करतो का आम्ही जेवढे शिवसेनेचे काम करणारे एकनिष्ठपणा राहणारे उमेदवार आहे, या सातपूर प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग करण्यासाठी, गुंडगिरी मुक्त करण्यासाठी आणि विकासासाठी आम्ही इथं सदैव तत्पर राहणार आहे. तरी मी सर्व माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या माईबापाला विनंती करतो का आमच्यावर सर्वांनी जसं आता वेळोवेळी तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवले तसं याच्या पुढे प्रेम दाखवून आम्ही जेवढे काही शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना चांगल्या प्रचंड मताने विजय घोषित करावे आणि त्यांच्यावर चांगले लक्ष द्यावे असे आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर.